श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री शिवलीलामृत अध्याय 3। श्री गणेशाय नमः। जय जय शिव मंगल धामा, निजजन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नाना अनामातीत तू, इंदिरावर भगिनी मनरंजना, षडास्य जनका, शफरी ध्वज दहना, ब्रह्मानंद भारलोचना, भवभंजना, त्रिपुरांतका, हे शिव सद्यो जात वामघोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, गंगाधरा भोगी भूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू, हे पैफेन धवल जगज्जीवन, द्वितीयाध्यायी कृपा करोन, अगाध सुरस आख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला, यावरी कैसी कथेची रचना, वद्वी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सुत सांगे शैमिषारण्ये, इक्ष्वा कुवंशी महाराज, मित्र सहनामे भुभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडौजा पृथ्वीवरी, पृतना वसने करोन, घातले उर्विस पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रु बघणे मावळली, तो एकदा मृगया व्याजे करोन, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरंदार प्रवेशला विपिन, तो सावजे चौकडून उठली, व्याघ्र वृक रिस वनकेसरी, मृग मृगी वनगौ वानर वानरी, शशक कजंबौकाच्या हारी, संहारित नृपवर, चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग, जवाडी बिडालक, नकुल राजहंस चक्रावाक, पक्षी श्वापदे धावती, नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गतप्राण होनी पडियला, त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोन, मनी कपट्या कल्पून, म्हणे सूड घेईन बंधूचा, मित्रासह पातला स्वनग्रास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दर्वी स्कंधी घेऊनिया, नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण, अन्न शाखा सुहास करीन, देखून सूर नर बोलती, राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतिथी लक्षोनी, गुरु वशिष्ठ घराला गुणी, नृपश्रेष्ठ आणिला भोजना आला, अब्जनंदन तो राक्षसे कपट्य स्मरून, शाकांत नरमास शिजवून, ऋषीस आणून वाढिले, त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी, कापट्य सकळ जाणुनी, मित्र सह शापिला, म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नरमास, वाढिले कैसे पापिया, राव म्हणे मी नेणे सर्वथा, बोलवा सुपशास्त्री जाणता, तवतो पळाला क्षण न लागता, गुप्तरूपे वना आपुल्या, राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले, तव रायाची पट्टराणी, मदयंती म्हणे नामे पुण्यखाणी, रूपे केवळ लावण्य हरणी, चातुर्य उपमे जेवी शारदा, मदयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्ये गुरुसी शापावया, अधिकार नाही सर्वथा, गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी, राव म्हणे चतुर सुंदरी, बोलली स साच ते, म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धारित्री, मग आपुल्याच प्रपदांवरी, जल टाकी मित्रासह, तो जानूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण, कुष्ठ भरलात मग तेथून कल्माशपाद नाम, त्याचे वशिष्ठे जाणून वृत्तांत, रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होशील मुक्त, येसी स्वस्थाना आपुल्या, गुरु पावला अंतर्धान, मग कल्माशपाद राक्षस होऊन क्षुधाक्रांत, निषेधीन वनी बक्षी जीव सर्व, परम भयानक असुर, विशाळ देह कपाळी शेंदूर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र, दंतदाढा वाढलिया, शिव भक्षिले आसमास, वनी हिंडत तो राक्षस, एक ब्राह्मण कुमार डोळस, 12 वर्षी देखिला, सवे त्याची ललना चिमणी, दोघे किरीटती कौतुके वनी, तव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरुनी भक्षावया सिद्ध झाला, तव त्याची वधू काकुळती येत, अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत, गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य, माझा कांत मारू नको, गडबडा लोळे सुंदरी, करुणा बाकी पदर पसरी, सवेची जावनी,
चरणधरी सोडी धडकरी पती माझा. पतीस बक्षू नको राजेंद्रा, महत्पाप घेऊ नको एकसरा. स्वर्गमार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळी. ऐसी करुणा भाकित कामिनी, निर्दय बक्षिला तेची क्षणी. अस्ति पंजर टाकुनी तिये पुढे दिधला, तव ती दुःखे करून आक्रोशे कपाळ पिटी धरणी. मृत्तिका घेऊन आली वदनी, कोण वनी सावरी तिथे. मग तिने शाप दिधला राजा ते, जो अलोट विधी हरिहराते. म्हणे मदयंती संग सुरते, प्राण जाईल तेची क्षणी. कोणे एके स्त्रीचा संग सोहळा, तुझ न घडो रे चांडाळा. ऐसा शाप वदानी, ते वेळा केल्या गोळा असती पतीच्या. तात्काळ प्रवेशले अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होनी. राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे स्त्री अशी. येरी कपाळ पिटी आक्रोशे करून, म्हणे झाले वंशखंडन. पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून, प्राणा आपुला रक्षिका. अनिवार अत्यंत मन न करी, कोणे स्त्री अशी संभाषण. कदिरा अंगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जाणपा. परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोंडिल्या व्याघ्र. की महाभुजंगाचे दंत समग्र, पडोनी गरुड दिन करी. की नासिकी वेसण घालून, महावृषभ करीती दिन. की वनी निरंकुश वारण, धरून क्षीण करीती मग. तैसा कल्माशपाद भूप, होनी राहिला दिनरूप. पुढे प्रकाशावया कुळदीप, आपण धर्मशास्त्र पाहतसे. तेथीचे पाहुनी प्रमाण, वशिष्ठे मदयंतीच भोग देवन. अमोघ वीर्य पडता पूर्ण, दिव्यपुत्र झाला. तेणे पुढे वंश चालेला, असो तो राव मृगयस निघाला. यथारण्य तथा गृह वाटे नृपाला, भोग त्याजिले सर्वही. मनात मनोज विकार उठत, विवेकांकुशे कामईब आवरित. म्हणे स्त्रीस वैधव्य मज नृत्य, ते कर्म सहसा न करावे. आपुली कर्मगती गहन, प्राक्तन विचित्र दारुण. देवावरी काय बोल ठेवून, भोगल्या विण न सुटेची. ऐसा राव उदयसयुक्त, वनी हिंडता मागे पाहत. तो पिशाच भयानक अत्यंत, रायापाठी उभे सदा. दंपत्ये पूर्वी मारिली, ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी, परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत. महाविक्राड दात करकरा खात, राये व्रते केली बहुत, दान देत बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला, मिथुल नगरा समीपा आला. वनश्री देखता आनंदला, परिब्रह्महत्या पाठीसी उभी. वृक्ष लागले बहुत, आम्रवृक्ष फळ भारे डोलत. पोफडी तांजन विराजित, केळी नारळी खर्जुरिया. चंपक जाई जुई मालती, मोगरे पुन्हा गराज शेवंती. मलया गर कृष्णागर जाती, पापी करवीर कोविदरा दार. वड पिंपळ औदुंबर, पारिजातक बकुल देवदार. कपिथ बिल्ब अंजीर, अर्जुन पिचुमंद कदम्मते. एसिया वना माझे नृपती, क्षण एक पावला विश्रांती. परी ते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे. तो वगला भाग्यवासरमणी, की निधान जोडे रंका लागुनी. की क्षुदिता पुढे उचंबळोनी, शिराब्दी जैसा पातला. की मर्तियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत. की चिंताग्रस्तासी प्राप्त, चिंतामणी झाला. तैसा ताप सियामाजी मुकुटमणी, शिष्या मांदी सर्व घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी, तयस्थानी पातला. राये घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करून. उभा टाकला कर जोडून, करी स्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन, पापे संहारती संपूर्ण. तू विलोकिसी जरी कृपा करून, तरी रंक सहस्रनयन होय. यावर येतो महाराज गौतम, कल्माशपाद पुसे. कुशल क्षेम राज्य राष्ट्रज प्रजा, अमात्य परम सुखे करून नांदती. की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, स्वधर्म आचरती. की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र, समस्त सुखरूपा आहेत. की राव म्हणे आपुले कृपे करून, समस्त आहे क्षेम कल्याण. परंतु आलासी वाटते दुर्न, आनंद घन दिसतोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्वकर्म आपुले दुस्तर, ऋषी प्रति निवेदले. गौतम म्हणे परमपवित्र, भूकैलास गोकर्ण क्षेत्र, तेथून मी आलो अपार. महिमा तेथीचा न वर्णावे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत. सूर असुर किन्नर सेवित, अर्धमात्र पीठ जे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मादिका दुर्लभ जाण. तेथे इंद्रिय सहित जनार्दन, तप गहन आचतन नत. कोटी सूर्याची प्रभा, मृडाने सहित शिवप्रभा. कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा, तेथीची शोभा न वर्णावे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र, तेथेची वसती अहोरात्र. जेथीचे पाषाण तुरुवर, समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदय रत्न,
जेथे करी अनुष्ठान भृगु जामदग्न गोकर्णी क्षेत्र सदा वसती पहावया मृडानी नायक मंडप घासणे होतसे देख नारद तुंबरू गायक तेथे जेथे गाती शिवलीला गोकर्ण भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीती वेदघोष अष्टनायकांचे नृत्यविशेष किन्नर गंधर्व नायक गायक सुरस तोषविती महेशा ते अति उत्तम स्थान तेजोमयी प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारीद्वारे मणिमय खचित ऐरावत रूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी भ्रमण उत्तरेशी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौरव भवानी सहित घवघवीत ते जे विराजित भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वस्ती अहोरात्र अष्टवसुद्धी उपाळ समग्र जोडणी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडणी अखंड आराधिती पिनाकपाणी रायसी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निर्वाण गोकर्णी एकदिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासावने आणिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग एकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग पूजा ना विण जाण उदक प्राशन न करीच पंचधान्याचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रेतीचे लिंग नेऊन समुद्री टाकेले द्वेषे करून त्याला गे रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंगा आणि तो जाऊन कैलासाप्रती द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे तप आचरला दारुण जो चतुष्षष्टिकला प्रवीण जेणे वेदांची खंडे करून सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवाशी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करुनी स्वरयुक्त दशमुख गात प्रेमभरित उमानाथ संतोषे जेणे राग उपराग भार्यासहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्राप्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलेला शंभू तोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालं दशमुखा इच्छित मागत तुझ प्रिय जे का दशक द्वनयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जी सुंदर ऐसी ललना देई सुकुमार एकुणी संतोषला कर्पूर गौरव भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभापूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रस मुरून दिव्य लिंग होतिले सहस्र बाल सूर्य न पवती सारी ऐसी प्रभा पडली दश दिशांना तरी दिदले रावणाचे करी ते आतर्क्य ब्रह्मादिक जे मुनी जनांचे ध्येय ध्यान ते जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिती जे गुणा त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित नाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिली इच्छा मात्रे त्या ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषमन लावण्य सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपार प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्मून न शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अपर्णा तू रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंदजननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ चालेला दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासत असे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मज तात धाव घेती वरिज नयन इंदिरावरा निगमाग वंद्या सुहास्य वस्त्र हे नीलपयोगधर गात्रा धाव वेगी सोडवी मज हे मधुकैटभ नरक मूरभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मननांतक मानसरंजना हे जनार्दना जगदुद्गुरु
हे कोटी मनोजतात श्रीधर असुरमर्दन परमोदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विपरूपे आडवा झाला आला म्हणे धन्य धन्य द्विपंच वदना कोठे मिळवले ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळून पाहे हिचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुवया असा आठी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन गदगदा विप्र हासे देखून टाकून रावण चालिला मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली शिव म्हणे सत्यवचन ते तुझं नाटोपे कवटाळीन अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली स्वरूप संपन्न मया सुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती काद्रवे चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विशती नेत्राचे चत्वारी पट्टमयशी पतिव्रता मया सुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदण सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जी माझी ते निर्वापा सांगा तीण शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरावी त्वा सत्य पै ऐसे एकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळाशी आला जाण तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवन देव करीती करजोडून म्हणती दिवे लिंग सोडून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थीला एकदंत तवराव साशी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे भूमीवरील लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन लघुशंकेस बैसावे हेही कर्म अनुचित तव तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरीर हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोरानी पडती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करून विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकाप्रती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस बैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंद्रावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणाशी मूत्राचे पूर लोटले न सावरती अनिवार एक घटिका लोटता इभ वक्त्र हाक फोडी कर्जोनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी रावण न बोलेची निर्धारी हस्तसंकेते थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन एव घटिका झाल्या तिनं कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरेची सत्य एक पुन्हा एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेवले भूमंडळी अक्षय स्थापिले कदागाडी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वीसहित भंग एकची झाले दिवेलिंग रावण धावे सवेग अशौच अपवित्र क्रोध भरे लिंगा उपटिता डळमडी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटवणी परिण उपटे तया लागुने अखंड अभंग जाहले गुप्त जाला गजानन गायी पृथ्वीत जाती लपून रावणे एक गायीचा कर्ण धावून या धरीला तोही न उपडे तया लागून मग तेथेच केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडियेले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणून करीती अर्चन सुरऋषी रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मया सुर मंदोदरी आणि शक्ती देतात आला रावणाप्रती लक्ष पुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र 18 क्षोहिणी सेनाभार जेतीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मगवा ब्रह्मा येणे आम्हा तेथून जाले मिथुलेश्वराच्या यागा करणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक परतले तुझ कारणे कथा तेची सांगतो एका वृक्षान्यग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीना अमंगळ अति अपवित्र देखिली सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्माध गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपिती भरून हस्तपाद बोटे गेली झडून परम कुष्ठित कुलक्षण कैचे अन्न उदकती येते दंतहीन कर्णहीन करवीचा तियेचे केले लोचन कर्णनासिका झडून किडे पडले बुचबुचित अंगाचे चर्म गेले झडून वस्त्र पडिले गळून धुडीत लोळे चांडाळीनं पाप पूर्वीचे भोगित तिचा मरणकाळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकून
तो शिवे धाडिले दिव्य विमान ती लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघेजण कोटी सूर्यतेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नितेज विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे एके नृपती मग तया प्रती पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे रूप जाता उदाहरण ते म्हणते तया चांडाळीने लागून शिव आणू पाठविले निजपदा मग म्यात तयासी पुसिले इणेपूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकया नाम ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जण आपल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली पापे शिकविल्या नायके तो हे जहाली गरोदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरुनी सत्वर बाहेर घातली यशी मग ही हिंडती देशांतर कोणी एक सौभाग्य शूद्र त्याने इथे स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्य मासिरत पुष्टर आली बहुत घृणित लोचन उघडीना शूद्र घेऊनी दासीदास गेला क्षेत्री कृषी कर्मास ते क्षुदित आठवणी मासास शस्त्र घेऊन चालली मध्ये माजली नुगडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिणी सुरी घालीत असे ते अट्टहासे ओरडत गायी हुमरोनी अनर्थ करीत इणे कंठ छेदोनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडून पाय पापिणी मग गोवत्से ओळखिले तेच क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुनी म्हणेकरणी न कळता केली मग अर्ध्य वत्स मास भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो यौनिया यमदूत येस नेले मारित बहुत ज्याची ती निर्दयपणे कुंभी पाकी घाली ती अशी पत्रवनी हिंडविती तप्तभूमीवरील लोळविती स्तंभ कवटाळीती तप्त जे का चित्रगुप्ताशी पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे का की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्सवद हिणे केला मग यमे दिदले लोटून चांडाळीवनीत पावली जनन गर्भांध कुश्चळ कुलक्षण विपष्ठा मूत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्टे भक्षी जाण तो माय बापे गेली मरून मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करती वारंवार त्याच संगे ही दुराचार चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्री गेली चांडाळी पडली भद्र काळळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे हाका पोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चाचपोन पाहत मुखी घालावयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीस उपोषण बिल्पदडे पडले शिवपूजन शिवभक्ता सवे जागरण घडले संपूर्ण चांदाळी रीस शिवनामे गर्जती जन हेही करीत तसेच स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितला समस्त मग ती दिव्य देह पावन बैसत शिववैमानी तेधवा आपुले पूर्वकर्म आठवून करू लागले शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे एक राया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुनी अर्चिका ऐसे बोलूनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्माशपाद तेच क्षणी गोकर्णी क्षेत्री पातला शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग अंतरी सत्प्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमानी बैसले शिवगण परमतेजस्वी दीप्यमान अनंत विजांचे रस पिळून मूर्ती ओतिल्या वाटते अनंत वाद्ये गर्जती एक वेळ तेने रंग सुरंग दाटला दिवसुमनांच्या माळा वर्षती वरुणी वृंदारक मित्रसह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्रादिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परम धन्य तेणे इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मान सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चातुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया
श्रीमद्मात तटविलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा श्रीधरवरदा कैलासा विलासा कथारस वदवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत्सज्जन खंड तृतीयाध्याय गोडहा श्री साम सदाशिवार्पणमस्तु।